आणि एक महत्त्वाची अपडेट राज्याच्या राजकारणातून काँग्रेस पक्षाचे 2 आमदार एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वाटेवर आहेत। काल रात्री उशिरा काँग्रेसच्या 2 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे। हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे। काँग्रेसचे हे दोनही आमदार पक्षाला रामराम करणार का हा सवाल आहे। क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच पक्षाला रामराम करण्याचा या आमदारांचा मानस आहे का, तसा विचार आहे का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांचं तिकीट कापलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सांगितलेलं होतं। आपण क्रॉस वोटिंग केलेलं नाही असं सातत्यानं हिरामण खोसकर यांनी सांगितलंय। पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपली बाजू मांडली आहे, पण तरी सुद्धा आता ते एकनाथ शिंदेंची भेट घेताना दिसतायत, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान या संदर्भात आमदार जितेश अंतापूरकर यांनी एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ई पीक पाहणी अहवालासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं जितेश अंतापूरकर यांनी सांगितलेलं आहे। यामागे कोणतेही राजकारण नाही, तर ई पीक पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं जितेश अंतापूरकर यांनी सांगितलेलं आहे। पण विधानसभेच्या तोंडावरती काँग्रेसच्या या 2 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणं हा चर्चेचा विषय मानला जातोय, कारण हिरामण खोसकर यांच्यावरती विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप आहे। आपण क्रॉस वोटिंग केलं नाही अशी भूमिका त्यांनी सातत्यानं मांडली आहे। आणि या भेटीसाठी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली होती। या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही असं जितेश अंतापूरकर यांनी स्पष्ट केलंय। राजकीय चर्चा या भेटीदरम्यान झाली नाही असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा विधानसभेच्या तोंडावर या काँग्रेसच्या 2 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणं हे चर्चेचा विषय ठरतंय आणि अनेकांच्या भुवया उंचावणारही ठरतंय। आणि स्वतः जितेश अंतापूरकर सध्या आपल्या सोबत आहेत। अंतापूरकरजी नमस्कार, आपलं स्वागत। काल भेट नेमकी कशासाठी झाली, काय कारण होतं? काल मी खास करून एकनाथजी शिंदे साहेब जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना भेटण्याकरिता आलो होतो। कारण असं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये नांदेडमधील देगलूर आणि बिलोडी या 2 तालुक्यांमध्ये गेल्या सन 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। त्यामुळे भरपूर जमिनीचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि ती मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही। आणि दुसरा विषय लागलीच असा होता की कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी हेक्टरी 5,000 रुपयाची शासनाने मदत ही ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना देणार असं जाहीर केलेलं होतं। त्यापैकी शेतकरी अतिशय त्या संदर्भात नाराज आहेत, कारण ई पीक पाहणी केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना अजून त्याची कुठलीही मदत मिळाली नाही। व ज्यांची ई पीक पाहणी झाली नाही त्याही शेतकऱ्यांची त्यामध्ये नाराजगी आहे की आम्हाला त्यामध्ये कुठलीही मदत मिळत नाही। एकतर मिळणारी हेक्टरी मदत ही 5,000 रुपये आहे। शेतकऱ्यांमध्ये तो ऍक्च्युली त्या संदर्भात एक नाराजगीचं वातावरण आहे की ती अतिशय रक्कम हेक्टरी 5,000 म्हणजे अतिशय तुटपुंज आहे, त्यामध्ये ती वाढवून मिळावी। आणि जे नुकसान जे झालं होतं गेल्या वर्षी सन 2023 मधलं त्याची भरपाई, हे 2 विषय घेऊन मी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटायला मी गेलो होतो। आणि ते काल जळगावून आल्यामुळे रात्री उशिरा ते सर्वच आमदार आणि माझ्यासोबत सर्वच पक्षाचे सर्वच आमदार त्या ठिकाणी बसून होते, त्यांच्यासह मला त्या ठिकाणी वेळ त्यांनी दिली। बरं, अंतापूरकरजी आभार आपले। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आणि जितेश अंतापूरकर यांच्यासोबत हिरामण खोसकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। स्वतः हिरामण खोसकर आपल्यासोबत आहेत। खोसकरजी नमस्कार, आपलं स्वागत। जितेश अंतापूरकर यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही भेटायला गेलो होतो, तुम्ही कशासाठी भेट घेतलीत? हॅलो, आवाज येतोय? हो येतो। जितेश अंतापूरकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुद्द्यासंदर्भात भेट झाली, तुमची आणि मुख्यमंत्र्यांची भेट कोणत्या मुद्द्यावरून झाली? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पोहोचतो। प्रश्न माझा असा आहे की तुमची आणि मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी कोणत्या मुद्द्यावर झाली? मॅडम, माझ्याकडे माझे 2-3 विद्यार्थ्याचे कामं होते। समाज कल्याण खातं त्यांच्याकडे आहे। त्या समाज कल्याण खात्याचे जे विद्यार्थ्यांना समाज कल्याण हॉस्टेलला ते 1-2-3 कामं होते आणि मला जे काही निधी दिलेले आहे मग त्या निधीला टेंडर काढायला पैसे नाही। पुरी आणि त्र्यंबकेश्वर त्या निधीचा पत्र देऊन त्यांना विनंती केल्या का आता माझे एवढं मोठं काम आहे, त्याला निधी दिली तर 100% ते कामाचं टेंडर होतील। या संदर्भामध्ये गेलो आणि पक्ष प्रवेश कुठेही करणार नाही, मी हाय तिथे राहणार आहे। 100% माझी उमेदवारी मला पक्ष देणार आहे। पण पक्षांतर्गत कारवाईची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर आहे। अशा वेळी मुख्यमंत्र्यांसोबत काही राजकीय चर्चा झालीच नाही? करणारच नाही मला। हॅलो,
या ठिकाणी थोरात साहेब असते, मी नाना पटोले साहेब त्यांना भेटलो आणि मी पहिल्यापासून 5 वर्षापासून निधीसाठी मतदारसंघातल्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक मंत्र्याकडे जातोय मी. अच्छा, एक अगदी थोडक्यात जाणून घ्यायचंय, तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या या भेटीची पक्षश्रेष्ठींना कल्पना होती, दिली होती? आता मी अजितदादाकडे मगाशी गेलो, अजितदादाला सांगितलं माझे काही काम आहे, ग्रामीण रुग्णालय, उपरुग्णालय घोटी, उपजिल्हा रुग्णालय हर्सूल, जवळजवळ 200 कोटीचे काम आहे. त्याला जर निधी उपलब्ध केला टेंडर होईल, ते प्रत्येकाकडे जावं लागत. आता प्रत्येक वर्ष मला जर प्रत्येक बुधवारी यायचं पक्षश्रेष्ठीला विचारून मंत्र्याकडे जायचं असं थोडंच राहते. लोकांनी निवडून दिलं, 3.5 लाख लोकांनी निवडून दिलं. मतदारसंघातले काम 10 आणि 9 आम्हाला लोक मतदान करत. बर, आम्हाला लोकांचे समाज घेऊन तर प्रत्येकाला जावं लागतं. आता असं सांगावं लागेल आम्हाला का या टीव्ही चॅनलमुळे आम्ही कुठं जाते ना, आम्ही घरी बसवतो म्हणजे आम्हाला लोक मत देतील का? बरोबर. ठीक आहे रामण खोसकरजी, आभार आपले. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर आपण काँग्रेसमध्ये होतो, काँग्रेस सोबतच राहू आणि आपल्याला यावेळी सुद्धा उमेदवारी मिळेल असा विश्वास रामण खोसकर यांनी व्यक्त केलाय. सध्या पक्षाची काहीशी नाराजी त्यांच्यावरती दिसून येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.